58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे जीआर काढा, आरक्षण देताना कोर्टात अडचण असल्यास सरसकट शब्द वापरू नका, जरांगेंचा राज्य सरकारला सल्ला। कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे, उपसमिती कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू, संविधानानुसार निर्णय घेणार, हैदराबाद आणि सातारा गॅझेटबाबत फडणवीसांची रोखठोक भूमिका। आंदोलनाच्या मागून काही असुरी शक्तींकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न, संदीप गिड्डे पाटील यांचा रोहित पवार यांच्यावर मोठा आरोप। मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी घेतली जरांगेंची बैठ, हैदराबाद गॅझेट आणि जुन्या नोंदींच्या संदर्भात अर्धा तास झाली चर्चा। आझाद मैदानात खडी टाकण्याचं काम सुरू, तर महापालिकेकडून आतापर्यंत 5 ट्रक खडी उपलब्ध, पावसामुळे चिखल झाल्यानं खडी टाकण्याचं काम सुरू। आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणस्थळी खासदार सुप्रिया सुळे यांची गाडी आंदोलकांनी अडवली, सुळेंच्या गाडीवरती पाण्याच्या बाटल्या फेकत संताप, शरद पवार यांनी आमचं वाटोळं केलं, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। व्यासपीठावर आलेल्यांसोबत सन्मानानं वागा, गोंधळ घातल्यास आंदोलनस्थळी कुणी येणार नाही, जरांगेंनी मराठा आंदोलकांना खडसावलं। आरक्षण कोणामुळे गेलं याची पूर्ण माहिती राज ठाकरेंनी घ्यायला हवी होती, मराठे मुंबईला का आले हे शिंदेंना विचारा, या राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार।